नमस्कार, मी प्राची महेश. प्राचीन काळापासून चालत आलेल्या परंपरेनुसार देवदेवतांची मंदिरं बांधून त्यांची अगणित रूपात पूजा केली जाते. भारतीय लोकांच्या मानसिकतेतून यथाशक्ती यथामती जमेल त्या ठिकाणी करण्यात येणाऱ्या पूजेत देवी रूपाच्या पूजांचं आधिक्य असल्याचं जाणवतं. श्रद्धा, भक्ती, उत्साह यांनी भरलेला हा नवरात्र पर्वकाळ वर्षभरात 4 वेळा मानला गेला आहे. मात्र त्यातील चैत्र नवरात्र व अश्विन नवरात्र ही सर्वश्रुत सर्वपरिचित आहेत. त्यातही सध्या चालू असणारं अश्विन नवरात्र हे आदिशक्तीच्या अनेक रूपांशी नातं जोडण्याचा उत्सव आहे. देवीच्या रूपांपैकी ऊर्जामय, सकारात्मकता, धैर्य, शौर्य या शक्तींचा आपल्या साधनेने स्वतःसाठी लाभ मिळवता येतो. मुळात दुर्गेच्या आदिमाया, आदिशक्ती, जगतजननी या बिरुदांना साजेशा तिच्या अमर्याद ऊर्जेतून सृष्टीचा उगम झालाय असं मानलं जातं. त्यासाठी तिचे सतत नवनव्या रूपात अवतरण झाले. आज देवी सतीचा पहिला अवतार मानल्या जाणाऱ्या देवी दाक्षायणीविषयी थोडं. हिचं स्थान तिबेटमधील कैलास मानसरोवर या ठिकाणी आहे. हे एक मानस शक्तिपीठ या रूपात ओळखलं जातं. मानस या शब्दाचा संस्कृत अर्थ मन असा आहे. हिंदू पुराणात सांगितल्याप्रमाणे श्री शंकराचं स्थान असणाऱ्या कैलास पर्वताप्रमाणेच मानसरोवर हे देखील एक तीर्थस्थळ मानलं जातं. आत्मत्यागानंतर माता सतीच्या खंडित शरीराच्या उजव्या हाताचा भाग तिबेटमधल्या या ठिकाणी पडला, ज्या कारणाने तिच्या या अंशरूपी स्थळाला शक्तिपीठ म्हटलं जातं. देवीच्या 51 शक्तिपीठांपैकी एक असणाऱ्या या शक्तिपीठाला हिंदू, बौद्ध आणि जैन धर्मांमध्ये अत्यंत पवित्र मानलं जातं. या ठिकाणाचं वैशिष्ट्य म्हणजे एका पाषाण शिळेलाच देवी रूप मानून तिची पूजा होते. शक्तिरूपाची पूजा करणाऱ्या भाविकांसाठी प्रमुख केंद्र असण्याबरोबरच तंत्रसाधकही इथे तिची उपासना करतात. साधारणपणे देवी सतीच्या शक्तिरूपात निर्माण झालेल्या सर्व ठिकाणी देवी तिच्या वेगवेगळ्या रूपात प्रकट झाल्याचं सांगितलं जातं. भक्तांना ती संकटहारिणी, वरदायिनी, शक्ती प्रदान करणारी, करुणामयी या रूपात पूजनीय आहे. तसंच मानसरोवर स्थित देवी दाक्षायणी किंवा दक्षिणी माता ही भक्तांसाठी सिद्धी आणि मोक्ष प्राप्त करून देणारी असल्याचं म्हटलं जातं. म्हणूनच हिंदू धर्मियांसाठी कैलास मानसरोवर यात्रा ही सर्वात पवित्र मानली जाते. या सरोवरात स्नान करून इथलं पाणी पिण्याने पापमुक्ती होते अशा विश्वासाने भारत व जगातील इतर ठिकाणाहून भाविक दरवर्षी ही यात्रा करतात. भारतीय भाविकांना या यात्रेसाठी चीन सरकारकडून मर्यादित संख्येत परवानगी दिली जाते. उत्तराखंडातील लिपुलेख पासमार्ग तसंच सिक्कीमचा नथुला पासमार्ग इथून ही यात्रा आरंभ होते. हिंदू धर्मग्रंथानुसार मानसरोवर या तळ्याची निर्मिती ब्रह्मदेवाने केल्याचं म्हटलं जातं. तर अशा या तळ्याकाठी असणाऱ्या देवी दाक्षायणीचा मानस शक्तिपीठाची यात्रा ही भारतीय भाविकांना आध्यात्मिक शक्ती, समाधान देणारी ठरते. सर्व भाविकांना, शरणागतांना मोक्षसिद्धी प्रदान करणाऱ्या देवी दुर्गेच्या समस्त रूपातील एक असणाऱ्या दाक्षायणी देवीला त्रिवार वंदन. धन्यवाद.